श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, येत्या 5 मे वार मंगळवार या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. जसं की आपल्याला माहित आहे महिन्यामध्ये प्रत्येक 2 चतुर्थी तिथी ज्या आहेत तर त्या येत असतात. एक असते कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी असते शुक्ल पक्षामध्ये. जी शुक्ल पक्षामध्ये येते तिला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. आणि ज्यावेळी संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते ना, त्यावेळी अंगारक योग जो आहे तर हा तयार झालेला असतो आणि याच चतुर्थीला अंगारकी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. कारण बघा, अंगारकी चतुर्थी ही वर्षातून 2 वेळा येत असते आणि ही चतुर्थी जी आहे तर ती सर्वात महत्वाची आणि प्रभावशाली तितकीच पवित्र तिथी मानली जाते. या दिवशी व्रत केले तर वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व संकष्टी चतुर्थीचं शुभ शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणजेच आपल्याला 21 संकष्टी चतुर्थी तिथीचं शुभ फळ जे आहे तर ते मिळत असतं. आणि म्हणूनच या दिवशी सर्वजण व्रत करून भगवान श्री गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना जी आहे तर ती करत असतात. अंगारकी संकष्टीचा योग हा फार दुर्मिळ आहे, जो वर्षातून फक्त 2 वेळा येत असतो आणि म्हणूनच या चतुर्थीला या अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास विशेष अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना कृपा आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात. त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्व जे आहे तर हे नेहमीच्या तुलनेपेक्षा कितीतरी पटीने कार्यशील असते. या दिवशी वातावरणामध्ये गणेश लहरी, गणेश तत्व जे आहेत तर ते सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालेल्या असतात आणि म्हणूनच या दिवशी काही आपण जर उपाय केले, सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे ते आपल्याला कितीतरी अधिक पटीने मिळत असतं. या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट दुष्परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात. कारण की बघा ना, भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी ह्या माहीत नसतात आणि आपल्याकडून काही ह्या चुका ज्या आहेत ना तर त्या अलगदपणे होऊन जातात. अगदी जाणून बुजून ह्या चुका ज्या आहेत ना तर ते कुणीही करत नसतं, परंतु आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काय पूजा करतो, सेवा करतो, व्रत करतो तर त्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. मग आपण काय बोलतो की मी किती देवाची भक्ती करते, मी किती सेवा करते, मी किती उपाय करते, परंतु त्याचं फळ जे आहे तर ते मला का लाभत नाहीये, याचा दुष्परिणाम मला का भोगावा लागतो. त्यामुळे आपण आपल्या नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या हातून कुठे चूक होती याचे आपल्याला सुधारणा करायची आहे आणि काय नेमकं आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या चुका करायच्या नाहीये याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम गणपतये नमः किंवा ओम श्री गणेशाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण घरामध्ये कोणत्या चुका करू नये, कोणत्या भाज्या आपण खाऊ नये याविषयीची संपूर्ण माहिती तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. कारण की आपण या दिवशी एक वेळ उपवास नाही केला तरी देखील चालेल, परंतु आपण घरामध्ये या 2 भाज्या ज्या आहेत ना तर त्या चुकून देखील बनवायच्या नाही. या भाज्या जर आपण बनवल्या तर कदाचित आपल्या मागे संकटे लागतील, घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता येऊ शकते. त्याचबरोबर या अंगारकी चतुर्थीला अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकून सुद्धा कोणालाही द्यायच्या नाही. तर तसेच आपण गणपती बाप्पांना या दिवशी काही वस्तू ज्या आहेत तर त्या देखील अर्पण करत असतो, नैवेद्य अर्पण करत असतो, परंतु काही गोष्टींची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची असते. तसेच कोणत्या सेवा करायच्या आहेत ज्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील, शुभ फळ देतील
म्हणूनच तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण की बघा, ही मराठी नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी असणार आहे आणि म्हणून या चतुर्थीला खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. आपण या दिवशी व्रत केले तर आपल्याला वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टी चतुर्थीचं शुभ फळ जे आहे ना, तर ते नक्कीच प्राप्त होणार आहे. त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने व्रत करायचं आहे. या अंगारकी चतुर्थीचा प्रारंभ 5 मे रोजी पहाटे 5:24 होणार आहे आणि समाप्ती 6 मे रोजी सकाळी 7:51 होणार आहे. आणि म्हणूनच 5 मे रोजी पूर्ण दिवस मंगळवार आणि चतुर्थी तिथी एकत्र असल्याने ही अंगारकी चतुर्थी असेल आणि त्यामुळे व्रत उपवास हे 5 मेलाच आपल्याला करायचं आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा. स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे. यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यावरती सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची रोजची जी काही देवपूजा आहे, नित्यसेवा आहे, तर ती करून घ्यायची. गणपती बाप्पांचं विधीवर तुम्हाला पूजन करायचं. मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर थोडासा पाण्याचा शिलकावा द्यायचा. फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा. तेलाचा तुपाचा दिवा लावायचा. शक्य नसेल तर मग तुम्ही नुसता तेलाचा लावला तरी देखील चालणार आहे. यानंतर धूप अगरबत्ती लावायची. देवघरामध्ये बाप्पांसमोर आपल्याला गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. अष्टगंध लावायचा आहे. त्याचप्रमाणे अखंड अक्षदा अर्पण करायच्या. धूप दीप अगरबत्ती लावून घरामध्ये आपल्याला वातावरण जे आहे तर ते प्रसन्न मंगलमय करायचं आहे. मनामध्ये आपल्याला सतत ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपली पूजा करून झाल्यावरती आपल्याला शांत मनाने बसायचं आहे. 108 वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा. त्याचप्रमाणे तुम्ही या अंगारकी चतुर्थीचा व्रताचा संकल्प सुद्धा करू शकता. या दिवशी गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्षम या ज्या सेवा आहेत ना, तर त्या खूप प्रभावशाली आणि अतिशय अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. यामुळे गणपती बाप्पांची कृपा ही आपल्यावरती अखंड स्वरूपात राहत असते. तसेच यथाशक्ती जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही गोरगरिबांना, गरजू व्यक्तींना दान सुद्धा करू शकता. या दिवशी जर तुम्ही उपवास करत असेल तर मग उपवास जो आहे तर तो रात्री चंद्रोदय झाल्यानंतरच सोडायचा आहे. त्यामुळे या दिवशी चंद्रोदयाची वेळ पाळणे याला सुद्धा खूप महत्व आहे. अगदी आपल्याला चंद्रोदयाची वेळ पाळणं शक्य नसेल तर आपण अगदी उपवास नाही केला तरी चालेल, पण जेव्हा आपण अंगारकी चतुर्थीचा उपवास करतो ना, त्यावेळी चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती आपल्याला पाळायलाच पाहिजे. तर या दिवशी चंद्रोदयाची वेळ असणार आहे ती म्हणजे 10:14 असेल. याच वेळेमध्ये आपल्याला उपवास व्रत जे आहे ना तर ते सोडायचं आहे. आणि जर या दिवशी तुम्हाला उपवास करणं शक्य नाही झालं तरीही चालेल. फक्त तुम्ही अगदी मनापासून अगदी श्रद्धेने गणपती बाप्पांची पूजा सेवा जी आहे तर ती करा. मनामध्ये गणपती बाप्पांचं नामस्मरण करा, ध्यान करा आणि बाप्पांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. गणपती बाप्पा जे आहेत तर हे बुद्धीचे देवता आहे, विवेकाची देवता आहे. या दिवशी आपल्याला काही ज्या भाज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला चुकून देखील घरामध्ये खायच्या नाही. आता ह्या भाज्या कोणत्या असणार आहे किंवा असे कोणते पदार्थ असणार आहे जे आपल्याला या दिवशी घरामध्ये चुकून सुद्धा खायचे नाही. या दिवशी सूर्यफूल तेल जे आहे, सोयाबीन तेल जे आहे तर ते बनवलेले जे पदार्थ असतात ना तर ते खाणं आपल्याला टाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी काळे मीठ सुद्धा खाऊ नये. पॅक केलेला ज्यूस जे असतं रेडीमेड तर ते सुद्धा आपल्याला घेणं सुद्धा टाळायचं आहे. या दिवशी आवर्जून टाळा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी मांसाहार चुकूनही करायचं नाही. मांसाहाराला स्पर्श करायचा नाही. या दिवशी या चुका तुम्ही कळत न कळत केल्या तरीही गणपती बाप्पा हे तुमच्यावरती नाराज होतील आणि तुमच्यावरती अवकृपा करतील. त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत, दोष आहेत तर ते तुम्हाला भोगावे लागतील आणि आयुष्यभर याचे परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. त्यामुळे अशा क्षुल्लक ज्या गोष्टी आहेत ना तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही. आता या दिवशी जर तुम्ही उपवास करणार असाल तर संध्याकाळी
काही उपवास सोडताना आपल्याला कांदा, लसण किंवा मुळा असेल, गाजर असेल, बीट असेल, फणस असेल, तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला खाणं टाळायचं आहे. कारण की बघा, बरेच जण उपवासामध्ये फणस खातात, परंतु फणस हे जे आहे ना तर हे कोणत्याही उपवासामध्ये खाल्ले जात नाही. त्यामुळे फणसाचं सेवन आपल्याला या दिवशी अजिबात चुकून सुद्धा करायचं नाही. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये किंवा जे नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशी पत्राचा वापर जो आहे ना तर तो अजिबात चुकून सुद्धा करायचा नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुळशी पत्र हे वर्ज्य मानलं जातं. या दिवशी आपण बाप्पांना तुळशी पत्र अर्पण केलं तर ते क्रोधित होतात. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला आवर्जून टाळायची आहे. त्याचबरोबर या दिवशी काहीही झालं तर घरामध्ये मांसाहार आपल्याला आणायचा नाही. त्यामध्ये जसं की अंडी असेल, मटण असेल, मांस असेल, मच्छी असेल तर आपल्याला मांसाहार घरामध्ये चुकून देखील करायचं नाही. त्याला स्पर्श सुद्धा करायचा नाही, खायचं नाही. आता या दिवशी कोणत्या पदार्थांचं सेवन या दिवशी आपल्याला करायचं? या दिवशी आपल्याला सात्विक अन्न पदार्थ खायचे आहेत. तुम्ही जर उपवास करणार असेल तर त्या उपवासामध्ये शक्यतो सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. कारण उपवास असल्यामुळे आपल्या शरीराला सोडियमची खूप जास्त गरज असते आणि सैंधव मिठातून ती भरपूर निघते. त्यामुळे सैंधव मिठाचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही नारळ पाणी, त्याचबरोबर दूध, अंजीर, खजूर, शेंगदाणा, रताळं ही फळं जी आहेत तर ती सुद्धा खाऊ शकता. डाळिंब असेल, केळी असेल, पेरू असेल, आपल्या जी सिजनेबल फळं आहेत ना तर ती तुम्हाला खायची आहे. तुम्ही चिकू सुद्धा खाऊ शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांना जो काही नैवेद्य अर्पण करणार आहे ना तर तो नैवेद्य शक्य असेल तर तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. गाय नसेल तर मग तुम्ही घरामध्ये स्वतः ग्रहण केला तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर अंगारकी चतुर्थीला तिखट खाल्लं जात नाही, म्हणून शक्य असेल तर तुम्ही तिखटाचे पदार्थ जे आहेत तर ते आवर्जून टाळा. गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करत असताना सुद्धा तिखट घातलेले पदार्थ जे आहेत तर ते टाळायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये चुकूनही वादविवाद, भांडणे होणार नाही याची तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची आहे. या दिवशी घरामध्ये कटकटी झाल्या तर घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती पसरत असते. त्यानंतर आपल्याला जी काय पूजा करतो आपण, सेवा करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही. कारण शक्यतो या अंगारकी चतुर्थीचा उपवास जो आहे ना तर तो आपल्या स्वतःच्या घरीच सोडावा, ते खूप शुभ मानलं जातं. त्याचप्रमाणे या दिवशी दारावरती जर कोणी काही मागायला आलं तर त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने तसंच जाऊन देऊ नका. अन्नदान तुम्ही करू शकता किंवा एखादा ग्लास पाणी, चहा वगैरे दिला तरी सुद्धा चालेल. पण ती व्यक्ती तशी दारातून जाता कामा नाही याची तुम्हाला विशेष करून काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या चुकून सुद्धा कोणाला द्यायच्या नाही. त्यातील सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे मीठ. कारण की बघा, मीठ हे माता लक्ष्मी कारक आहे, माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणून या दिवशी मीठ जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही. दुसरी वस्तू म्हणजे धने जे आहेत ना तर ते धनप्राप्तीसाठी अतिशय अत्यंत खूप महत्वाचे मानले जातात. का? म्हणूनच आपण धनत्रयोदशीच्या दिवशी देखील आपण या धन्यांची खरेदी करत असतो आणि घरामध्ये पूजा करत असतो, बरोबर. त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातून धने जे आहेत तर ते कुणालाही चुकून सुद्धा द्यायचे नाही. त्याचबरोबर या दिवशी वेलची, लवंग जी आहे तर ती सुद्धा द्यायची नाही. कारण ते माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय वस्तू आहे. या 4 वस्तू ज्या आहेत तर त्या अंगारकी चतुर्थीला तुम्हाला कुणालाही द्यायच्या नाही. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जाते, काढता पाय घेते आणि घरामध्ये गरिबी, दारिद्र्य यायला सुरुवात होते. त्याचबरोबर या दिवशी अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या भाज्यांचं आपल्याला सेवन करायचं नाही? त्यामध्ये वांग्याची भाजी, गोबीची भाजी या 2 भाज्या आपल्याला चुकून देखील खायच्या नाही, आपल्या घरामध्ये बनवायच्या सुद्धा नाही. कोणत्याही शुभ तिथींवरती या भाज्यांचं सेवन चुकून देखील करू नये असं म्हटलं जातं. तर ही अतिशय अत्यंत थोडक्यात आणि परंतु महत्वाची माहिती मला तुमच्या बरोबर शेअर करायची होती, म्हणून मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काही नियमांचं या अंगारकी संकष्टी चतुर्थीला पालन करायचं आहे. त्याचबरोबर काही भाज्या आपल्याला खायच्या नाहीये. आवर्जून सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या घरामध्ये ज्या काय आपण स्वतःहून तर कोणीही चुका करत नसतं, परंतु ह्या ज्या चुका आहेत तर त्या कळत न कळतपणे आपल्याकडून घडून जात असतात
असतात आणि त्याचे परिणाम जे आहेत तर ते आपल्याला जीवनामध्ये आयुष्यभर भोगावे लागत असतात. म्हणून आपण खास करून अशा ज्या काही तिथी येतात तर त्या तिथींवरती आपल्याला काळजी घेणं, आपल्या घरामध्ये कोणत्या चुका होतात याकडे लक्ष देणं फार फार गरजेचं असतं. म्हणून तुम्हाला या गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायची आहे. तर चला, आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल, ज्यांना काही अडचण असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.